परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन। आणि ऑनलाईन आज ह्या छोट्याशा संवादामध्ये उपस्थित असलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आणि कार्यावर निष्ठा असणारे माझे सर्व बंधू भगिनी यांना सप्रेम जय भीम। तर मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारणाबद्दल विचार आणि राजकीय क्षेत्र सामाजिक विकासासाठी का आवश्यक आहे हे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। आणि तुम्ही सत्ताधारी बना, जा आपल्या घराच्या दिवाळीवर लिहून ठेवा की मला सत्ताधारी व्हायचं आहे, मी सत्ता काबीज करणार, असं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। तर सर्वप्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय वाटचाल कुठून सुरू झाली हे जाणून घेऊ आणि आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी आताचे सध्याचे येणारे आव्हान आपल्यासमोर काय आहेत आणि त्या आव्हानाला आपण समोर कसं जायचं आणि त्यावर उपाय कसा शोधायचा याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू। आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय चळवळ, त्यांच्या राजकीय चळवळीचा जन्म हा कामगार चळवळीतून झाला आणि त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा मुंबईमध्ये दामोदर हाल इथे परळ इथे राजकीय विचारसरणीची सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी बॅरिस्टर हो आणि बॅरिस्टर असल्यामुळे मी मोठ्या बंगल्यामध्ये राहू शकतो, परंतु मला येथील अस्पृश्य, दलित, मागासवर्गीय, शेतकरी आणि कामगार बंधूच्या प्रश्नांची सोडवण्यासाठी मला त्यांच्यामध्ये वास्तव्य करणं जरुरी आहे। त्यामुळे मी बंगल्यामध्ये राहणार नाही आणि म्हणून 14 एप्रिल 1929 साली रत्नागिरीच्या चिपळूण येथे त्यांनी खोती जमीनदारी पद्धती विरुद्ध परिषद आयोजन करून त्यांचे ते अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर। ते चिपळूण येथील खोती जमीनदारी पद्धतीचे अध्यक्ष होते आणि तिथून त्यांची राजकारणाची वाटचाल सुरू झाली 2 वर्ष। आणि त्यांनी तिथे एक बेडके कामगार होते, त्यांनी बाबासाहेबांवर जबाबदारी सोपवली की खोती पद्धती तुम्ही नष्ट करा। 17 सप्टेंबर 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात खोती जमीनदारी पद्धती नष्ट करणारे पहिले विधेयक सादर केले। पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय वाटचाल कशी सुरू झाली आणि राजकारणाला ते का महत्त्व देत होते याचे इथून तुमचा म्हणजे सुरुवात आहे की फक्त सामाजिक कार्य करून चालणार नाही, तर आम्ही सत्ताधारी बनलं पाहिजे, सत्तेशिवाय आपण आपला विकास करू शकत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं। आणि म्हणूनच त्यांनी 1930ला पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्लंडचे महान कामगार नेते जॉर्ज लॉन्सबरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडमध्ये जेवण करायला बोलावलं होतं आणि जेवण करायला बोलवत असताना, जेवण चालू असताना जॉर्ज लॉन्सबरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930च्या गोलमेज परिषदेच्या दरम्यान त्यांनी इथल्या भारतीय कामगाराच्या समस्या मांडल्या आणि इथल्या अस्पृश्यतेच्या समस्या, कामगाराच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या सगळे त्यांना समजावून सांगितल्या। आणि जॉर्ज लॉन्सबरी बाबासाहेबांच्या विचारामुळे खूप प्रभावित झाले की हे फक्त गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्याच्या समस्या मांडण्यासाठी आलेले नाही, तर इथल्या कामगारांच्या समस्या, इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आले हे जॉर्ज लॉन्सबरीने जाणून घेतलं। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणतो आपण त्याला। आणि त्याच दिवशी त्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं की शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग, गरीब, बेरोजगार यांच्या हिताची काळजी घेणारा हा माझा पक्ष राहील आणि हा पक्ष फक्त काँग्रेसचा प्रतिस्पर्धी म्हणूनच राहणार नाही, तर हा पक्ष काँग्रेसमध्ये आणि माझ्या पक्षामध्ये फरक काय आहे? काँग्रेस हा रक्त शोषण करणारा आणि ज्यांचे रक्त शोषल्या जात आहे तो। पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं की इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली आणि त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या वेळेस की काँग्रेस हा रक्त शोषण करणारा आणि रक्त शोषला जात असलेला या दोघांचाही हितचिंतक म्हणून स्वार्थी आणि सत्ता साधण्यामध्ये तो गुंतला आहे। काँग्रेस पक्ष हा ज्यांचं रक्त शोषण होत आहे आणि रक्त जो शोषत आहे
या दोघांचाही मित्र म्हणून वावरत आहे आणि आपला स्वार्थ साधत आहे आणि त्या ज्यांचे रक्त शोषले जात आहे त्या लोकांना माहितीच नाही की काँग्रेस हा आपला रक्त शोषण करत आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 सांगितलं. 1 जुलै 1938 बाबासाहेबांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की शेठ आणि सावकाराचे स्वातंत्र्य म्हणजे देशांचे स्वातंत्र्य नव्हे. देशांचे खरे स्वातंत्र्य हे जोपर्यंत देशातील अस्पृश्य, मागासवर्गीय, दलित, शेतकरी, कामगार, शोषक आणि सर्व शोषित त्यांना आर्थिक आणि सामाजिक प्रगती होऊन आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होणार नाही तोपर्यंत हे खऱ्या अर्थाने इथे लोकशाही आणि स्वातंत्र्य स्थापित झालेलं असं मी समजणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वेळेस म्हटलं. आणि कामगार व्हॉट वी वांट इज नॉट इक्वॅलिटी. आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेसाठी लढले ते, पण ते काय म्हणाले, व्हॉट वी वांट इज नॉट इक्वॅलिटी, व्हॉट वी वांट इज इक्विटी. व्हॉट वी वांट इज इक्विटी. आम्हाला समान भागीदारी पाहिजे, फक्त समानता पाहिजे असं नाही, की आम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये समान भागीदारी पाहिजे. मग ते राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो की आर्थिक असो. म्हणजे बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा किती महत्वाचा होता की आम्हाला समान भागीदारी पाहिजे, केवळ समानता नको. कामगार संघटनाला मान्यता त्यांनी मिळवून दिली. सायमन कमिशन पुढे 1928 बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की आम्हाला प्रौढ मतदान पद्धती पाहिजे. सगळेच प्रौढ, कोणी असो, कोणत्याही जातीचा असो, त्यांना सगळ्यांना प्रौढ मतदान पद्धती पाहिजे. स्वतंत्र मतदारसंघाची त्यांनी मागणी केली सायमन कमिशन पुढे. राखीव मतदारसंघाची सुद्धा मागणी केली आणि त्यापैकी दोन गोष्टीची मान्यता मिळाली. प्रौढ मतदार पद्धती आपल्याला आहेच माहिती, 1 वोट 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. आणि राखीव मतदार सुद्धा संघाची मागणी सुद्धा मान्य झाली. आता तुम्हाला माहितीच आहे की राखीव मतदारसंघामध्ये एक माणूस हा SC किंवा ST मधून निवडून जातो आणि परंतु मात्र स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली नाही. आणि हे तुम्हाला माहिती आहे की महात्मा गांधीचे उपोषण आणि पुणे करार ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे तुम्हाला, त्यामुळे मी याच्याबद्दल काही जास्त सांगत नाही. आणि 1930 आणि 32च्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरिकत्व, मूलभूत अधिकार, समान अधिकार, उपभोग स्वातंत्र्य, विधिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व, विधिमंडळात राजकीय क्षेत्रामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व, नोकऱ्यामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व आणि मंत्रिमंडळात सुद्धा. फक्त आपण एवढंच म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसभेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्वच नाही मागितलं. लोकसभेमध्ये हा माणूस निवडून गेला प्रतिनिधी म्हणून, परंतु त्यांनी हे सुद्धा म्हटलं की मंत्रिमंडळामध्ये सुद्धा पुरेसे प्रतिनिधित्व पाहिजे. लोकसभेमध्ये फक्त खुर्चीवर बसून प्रश्न मांडणारच नको, तर एक्झिक्युटिव्ह, लोकसभेला आपण काय म्हणतो की लेजिस्लेटर, परंतु एक्झिक्युटिव्ह कोण आहे? एक्झिक्युटिव्ह हे मंत्रिमंडळ आहे आणि ते एक्झिक्युटिव्ह मंत्रिमंडळ हे म्हणजे एक्झिक्युशन करते, अंमलबजावणी करते, कायद्याची अंमलबजावणी करते आणि सगळ्या योजनाची अंमलबजावणी करणे. ते अशा अंमलबजावणी करणाऱ्याचा सुद्धा आम्हाला समावेश पाहिजे करणाऱ्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री असताना आणि मजूर मंत्री असताना किती एज्युकेशन केलं, किती कार्यपद्धती केलं, किती कार्य केलं याची जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. त्याबद्दल आपण इथे उहापोह करण्यासाठी नाही, आपण खूप शार्टमध्ये या गोष्टी घेण्यात आहे. हा बॅकग्राऊंड मी याच्यासाठी सांगत आहो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला काय प्रतिनिधित्व जरुरी आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपले माणसं कसे आले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा ठेवणारे माणसं या राजकीय क्षेत्रामध्ये सत्तेमध्ये समाविष्ट झाले पाहिजे, जेणेकरून आपला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशिवाय राजकीय क्षेत्रामध्ये आपला पगडा आणि दबाव निर्माण झाल्याशिवाय आपल्यावरचा अत्याचार, आपल्यावरचा जुलूम आणि आपल्यावरचा अन्याय नष्ट होणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठाम मत होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विधिमंडळात सुद्धा विरोधी पक्ष नेते होते. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाटचाल पुन्हा कशी झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 सप्टेंबर 1956 साली शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली. हा सुद्धा एक राजकीय पक्ष होता. आपल्याला एवढंच माहित आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, परंतु शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 सप्टेंबर 1956 हा सुद्धा एक राजकीय पक्षासारखंच एक संघटन स्थापन केलं आणि त्यांची कार्यकारी बैठक झाली. अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याचा उद्देश होता की हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही. उद्देश काय होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा? हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही स्थापन करायचा. खरी लोकशाही
ही अजूनही स्थापन, स्वातंत्र्य मिळाले म्हणजेच लोकशाही स्थापन झाली नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा सांगितलं की प्रिएम्बल मधील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर हा पक्ष आधारलेला राहील. कोणता? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. परंतु 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अधुरं राहिलं. आणि मग 30 ऑक्टोबर 1957 नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांच्या अनुयायांनी RPI ची स्थापना केली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आणि 1957 लोकसभेची दुसरी निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या तर्फे लढली. त्यामध्ये 9 MP आणि 31 MLA निवडून आले. पण आता यांचे म्हणजे राईज अँड फॉल ऑफ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राईज अँड फॉल ऑफ अवर पॉलिटिकल एक्झिस्टन्स, राईज अँड फॉल ऑफ अवर पॉलिटिकल एक्झिस्टन्स सिन्स 1957 याच्याबद्दल मी सांगत आहो की 1957 लोकसभेमध्ये दुसरी निवडणूक झाली तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे पूर्ण भारतामध्ये 9 MP आले आणि 31 MLA निवडून आले. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच की दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, GK माने मुंबईमधून, BD साळुंके पुण्यामधून, SK दिघे कोल्हापूरमधून, हरिहर सोनुले नांदेडमधून, N शिवराज मद्रासमधून, दत्ता कट्टी कर्नाटकामधून आणि करंदास परमार हा गुजरातमधून असे 9 MP आणि 31 MLA आले. महाराष्ट्रातून 10, पंजाबमधून 5, मद्रासमधून 3 आणि मैसूरमधून 2, आंध्रामधून 1, गुजरातमधून 2, 31 MLA आले. म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारलेली पक्ष हा स्थापन केल्यामुळे आणि लोकांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अत्यंत श्रद्धा होती की हा माणूस आपला खरोखरच उद्धार करू शकणार आणि ह्या तत्वावर हा पक्ष स्थापन झाला. म्हणून बाबासाहेब नसताना सुद्धा त्या पक्षावर लोकांची निष्ठा होती आणि 31 MLA आणि 9 MP निवडून आले. नंतर काय झालं? तेव्हा 26 लाख मतदान पडलं आपल्याला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 26 लाख मतदान पडलं. नंतर आणि राष्ट्रीय मान्यता सुद्धा मिळाली. 26 लाख मतदान मिळालं, एवढे MLA आणि MP निवडून आले, राष्ट्रीय मान्यता मिळाली, हत्ती त्यांचं बोधचिन्ह होतं. नंतर 1952च्या निवडणुकीमध्ये 21 लाख मतदान मिळालं. 26 लाखावरून 21 लाख आलं, म्हणजे घसरण झाली. 1957च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा 26 लाख मिळाले, म्हणजे पुन्हा थोडे चढ झाला. परंतु 1962च्या याच्यामध्ये 32 लाख मिळाले. आता हे 2 निवडणुका 1952 आणि 57 शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नावावर लढल्या गेली. 1957 शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नावावर लढल्या गेली. परंतु 1962ची निवडणूक हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावावर लढल्या गेली आणि तेव्हा 32 लाख मतदान मिळालं आणि तेव्हा सुद्धा हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता झाली आणि हत्ती चिन्हच होतं. परंतु आता पुन्हा फाल कसा झाला सांगतो. 1967 मध्ये 37 लाख लोकसंख्या वाढली आपली, म्हणजे 37 लाख जरी मिळाले तरी लोकसंख्या ही वाढली. 1971 मध्ये 6 लाख मतं मिळाले. 1977 मध्ये 8 लाख मिळाले. 1980 मध्ये 6 लाख मिळाले आणि 1984 मध्ये 2 लाख मिळाले आणि हत्ती हे चिन्ह सुद्धा आपलं गेलं आणि राष्ट्रीय पक्षामधून मान्यता सुद्धा गेली, म्हणजे आपली घसरण झाली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारलेला पक्ष होता, परंतु ही घसरण का झाली? ही घसरण का झाली याचा तुम्हाला सांगतो की डेडिकेटेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा डेडिकेटेड नेता हा आपल्या पक्षाला मिळाला नाही आणि तसे मोर्चेबांधणी झाली नाही आणि त्यामुळे ह्या पक्षाची नंतर दुर्दशा झाली. आणि आता तर तुम्हाला माहितीच आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की वैचारिक पातळीवर कार्यकर्ते तयार व्हावे, तसे तयार झाले नाही. वैचारिक पातळीवर कार्यकर्ते तयार व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ट्रेनिंग फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स हे ट्रेनिंग स्कूल त्यांनी सुरू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव पहा, ट्रेनिंग फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स मध्ये एंट्री करण्यासाठी सुद्धा ट्रेनिंग पाहिजे. आपण आता एंट्रन्स एक्झाम देतो, MBAच्या एंट्रन्स एक्झाम देतो, IITच्या एंट्रन्स एक्झाम देतो, कशासाठी की त्या ठिकाणी जाण्यासाठी एवढ्या दर्जाचा माणूस पाहिजे, एवढ्या दर्जाचा स्टुडंट पाहिजे. IIM साठी एंट्रन्स देतो. तर मग बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता की पॉलिटिक्स हे काही असं फालतू क्षेत्र नाही की जिथे कोणी ऐऱ्या यावं आणि कोणी आपलं निवडणूक लढवावं, असं बाबासाहेब आंबेडकरांचं मत नव्हतं. म्हणून त्यांनी ट्रेनिंग फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स हे स्कूल सुरू केलं की इथे सुद्धा ह्या सुद्धा क्षेत्रामध्ये एंट्री करायसाठी एक निष्णांत, तरबेज, नॉलेजेबल आणि ट्रेन
कॅन्डिडेट असला पाहिजे ज्याला पॉलिटिकलचे सगळे म्हणजे कान्याकोपरे माहिती असले पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे एंट्रन्स स्कूल सुरू केलं, परंतु बाबासाहेब गेल्यानंतर हे स्कूल बंद झालं आणि त्यामुळे प्रशिक्षित कार्यकर्ते राजकारणामध्ये आले नाही आणि त्यामुळे अधोगती पक्षाची झाली आणि हा पक्ष गुलामगिरी नष्ट करण्यासाठी पाहिजे त्या स्तरावर मोर्चे बांधणी करू शकला नाही आणि त्यामुळे आता विखुरल्या गेले लोक. आणि म्हणूनच आपल्याला आता जरूरत आहे, आपण सुशिक्षित झालो, आपल्यामध्ये खूप मुलं सुशिक्षित झाले, खूप नॉलेजेबल झाले, प्रत्येक IAS IPS MBBS IIM आणि अनेक क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवत आहेत. परंतु एक क्षेत्र आपलं काहीतरी आपलं म्हणजे ओसाड पडत आहे, म्हणजे जिथे ड्राफ्ट म्हणतो आपण त्याला दुष्काळ म्हणतो, हे दुष्काळग्रस्त क्षेत्र म्हणजे राजकारण. आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपली पाहिजे तशी प्रगती पिछेहाट होतच चालली, प्रगती होत नाही आहे. दिवसेंदिवस आपला समाज विखुरत चाललेला आहे, गटागटात पक्ष विभागल्या जात आहे. अनेक नेते स्वार्थपायी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा नसलेल्या पक्षामध्ये घुसत आहेत आणि त्यामुळे त्यांचं लांगुल चालन करत आहे, त्यांचे पायचाटणी करत आहे आणि त्यामुळे आपल्याला राजकीय लाभ होत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की आरक्षण सुद्धा आपलं नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. हळूहळू क्षेत्र जे आहे ज्यांना आपण स्वतंत्र न्यायपालिका म्हणतो, ते न्यायपालिकेवर कुठेतरी घाला घातल्या जात आहे. आणि न्यायपालिका सुद्धा कोणाच्या तरी छायेखाली येत आहे, दबावाखाली येत आहे आणि आपलं आरक्षणाचं नोकऱ्याचं सुद्धा या राजकीय क्षेत्र भक्कम नसल्यामुळे आपण अधोगतीला चाललेलो आहोत. आणि याचा अर्थ असा नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव जागा मिळवल्या. 147 SC ST मधून निवडून जातातच. 147 लोक SC ST मधून लोकसभेमध्ये निवडून जातात, दर इलेक्शनला जातात. मग आपण असं म्हणू शकतो की आपल्या समाजातून तर लोक निवडून जातात, मग आपला विकास का होत नाही? परंतु असे लोक निवडून जातात की ज्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीशी, मागासवर्गीय, अस्पृश्य, दीन, दलित, दुखित यांच्या हिताशी काहीही संबंध नाही. ते फक्त आम्हाला उभं केलं, काय पाहिजे की आम्हाला SC पाहिजे, आम्हाला ST कॅन्डिडेट पाहिजे. तर मग SC कॅन्डिडेट ST कॅन्डिडेट ते निवडतात आणि ते आपल्या लोकसभेमध्ये पाठवतात आणि ते आपल्या हित करण्याऐवजी ते अहितच साधतात. ते पक्षाच्या बाजूनेच, पक्षाचे ते ज्याला म्हणतो आपण पपेट म्हणतो ना, कडसूत्रे, बाहुले बनून राहतात आणि त्यामुळे आपला त्या पद्धतीने विकास होत नाही. म्हणून इथपर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकारणाबद्दल संकल्पना, सत्तेमध्ये आपला सहभाग काय असला पाहिजे, का असला पाहिजे आणि सत्तेशिवाय माणसाचा खरा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. सत्तेशिवाय आपण काही डिसिजन घेऊ शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही आणि असे निर्णय न घेऊ शकल्यामुळे आपला दिवसेंदिवस ऱ्हासच होत आहे. जरी आपण सुशिक्षित झालो, आपल्याकडे संपत्ती आली, आपल्याकडे सगळ्यांना आपण पैशाने आणि आपल्या मुलाबाळांना सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ शकलो, तरी पण सत्तेमध्ये आपला सहभाग नसल्यामुळे कुठेतरी आपली गडचेपी होत आहे, कुठेतरी आपण खाली चाललो आहोत, आपण कुठेतरी काहीतरी नसल्याचे, लॅकलस्टरनेस म्हणतो ना आपण, नसल्याची जाणीव आपल्याला होत आहे. म्हणून आपल्याला आता जागृत होणं खूप जरुरी आहे. आणि आताचे आव्हान काय आहे? आताचे आव्हाने काय आहे की आता ह्या जे पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष असो की जे मोठे पक्ष आहे, त्यांनी धर्माच्या नावावर लोकांना, जातीच्या नावावर लोकांना पैसा आणि पैशाच्या लालच्यानं लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतला आहे. आणि हा भोळा समाज, हा मागासवर्गीय समाज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे समजू शकला नाही, हा समाज असा कुठेतरी धर्मांध, कर्मकांड, देव, मंदिर यांच्या नावाखाली गुरफटला जातो आणि तो त्याच्या पक्षाकडे निघून जातो. आणि त्यामुळे मत पुन्हा शेवटी मग कुणी जाट, कुणी ST, कुणी चांभार, कुणी कुंभार या नावाखाली सुद्धा त्या लोकांना अलग अलग करण्याचे, दुपडी माजवण्याचे षडयंत्र सुरू आहे. आणि त्यामुळे सुद्धा ते लोक अलग अलग विखुरल्या जात आहेत.
त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये भरवल्या जात आहे की ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका पर्टिक्युलर वर्गासाठीच कार्य केलं आहे, ते त्यांना देशाचे राष्ट्रीय नेते समजून देऊ शकत नाही. त्यामुळे आपण कुठेतरी अपयशी पडत आहोत आणि म्हणून आपल्याला हे संघटन मजबूत करणं जरुरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारावर विश्वास ठेवून, निष्ठा ठेवून आपले माणसं त्या राजकारणामध्ये गेले पाहिजे, मंत्रिमंडळात गेले पाहिजे आणि त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता वाढली पाहिजे. असं जर आपल्याला वाटत असेल तर आता ज्या निवडणुका येत आहे त्या निवडणुकीमध्ये हा सोशल मीडियाद्वारे का होईना आपल्याला जनजागृती करणं जरुरी आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर निष्ठा विचार ठेवणारे, विचारसरणीचे आणि समाजाच्या हितासाठी झटणारे लोक आपण शोधले पाहिजे आणि त्यांना मतदान केलं पाहिजे. कारण आपल्याकडे नेत्यांना ओळखणं हे आपल्याला जरुरी आहे. काही लोक म्हणतात की नाही, या पक्षाला आपण जो सांप्रदायिकवादी म्हणजे कम्युनलिझमवर विश्वास ठेवणारा पक्षाला दूर ठेवण्यासाठी आपण यांना मतदान केलं पाहिजे, या पक्षाला मतदान केलं पाहिजे, आपलं मत वाया जाऊ नये. परंतु अरे त्या पक्षाला मतदान केलं आणि त्या पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आणि तत्वाशी सांगड ठेवणारे लोक जर नसले तर ते आपला विकास करू शकतात का, याची सुद्धा आपण जाणीव ठेवणं जरुरी आहे. आणि ते विचार जर करू शकत नसतील तर ते फक्त आपले वोट घेऊन जर निवडून जातील आणि ते सुद्धा त्यांच्या कळसूत्री बाहुले म्हणून बसतील. आणि म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा ठेवणारे समाजामध्ये जनजागृती करणं जरुरी आहे. आपण जरी सुशिक्षित झालो, आपण नोकरीत असतो तरी वेळेत वेळ काढून जेव्हा जेव्हा आपल्याला फावला वेळ मिळतो तेव्हा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत, खालच्या घटकापर्यंत, गरिबापर्यंत, आणि सुशिक्षित असो की गरीब असो की कामगार असो की मजूर असो की शेतकरी असो, तिथे आपल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या मनावर बिंबवून देणं जरुरी आहे की ह्या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा ठेवणारा माणूस हा उभा आहे आणि त्यालाच मतदान आपण केलं पाहिजे. ना की दुसऱ्याला जे भुरळ घालतात, तात्पुरती भुरळ घालतात, तात्पुरतं काहीतरी आमिष दाखवतात पैशाचं, तात्पुरतं काहीतरी दुसरं एक आमिष, पदाचा आमिष दाखवतात. अशा लोकांच्या भूल थापेला बळी न पडता आपला विकास साधणारा माणूस हा कुठे मिळेल अशी आपल्यामध्ये जाणीव करून देणं, आपल्याला आपल्या माणसामध्ये जाणीव करून देणं, त्यांच्या दारापर्यंत पोहोचणं हे खूप जरुरी आहे. आणि सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियामध्ये ग्रुप स्थापन करून आपण आपला विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवू शकतो. जास्तीत जास्त सभासद तयार करून ग्रुपमध्ये आणि आपल्या माणसाला आपण त्या जागेपर्यंत निवडून देऊ शकतो अशी आपल्यामध्ये एक निष्ठा ठेवली पाहिजे. आणि खरोखरच कारण काय की आपण आता तुम्हाला माहिती आहे की लोक, आपले नेते विखुरल्या गेलेले आहेत. आता मी नाव घेणार नाही कारण नाव घेतलं तर इथे मुश्किल होईल. कारण कोणी मंत्रिपदासाठी समाजापासून दूर राहतो, परंतु राजकीय पक्षाच्या चाटुगिरी करतो, तो मंत्री बनून राहिला आहे. कोणी आपल्या मी घराणेशाहीमधून आलेलो आहो म्हणून कोणी राहतो. परंतु खरी गोष्ट मोर्चे बांधणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हटलं की मी बॅरिस्टर असून बंगल्यामध्ये राहू शकतो, परंतु मला ह्या कामगाराच्या मध्येच राहायचं आहे, असं का म्हटलं? की जोपर्यंत हा राजकीय माणूस किती मोठा असला, किती पैशांनी मोठा असला, पदानी मोठा असला, तरी पण जोपर्यंत तो समाजाच्या दरवाजापर्यंत, माणसाच्या दरवाजापर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याच्याबद्दल विश्वास त्या माणसामध्ये निर्माण होणार नाही. आणि हा विश्वास निर्माण करण्यासाठी एक डेडिकेटेड पॉलिटिकल पर्सन पाहिजे, डेडिकेटेड माणसं सुद्धा ज्यांच्या सोबत असलेले पाहिजे. ते डेडिकेटेड आपल्याला माणसं कुठेतरी दिसत नाही, तरी आपण का होईना आपण सुद्धा एक डेडिकेटेड बनला पाहिजे. एक समाजाचा घटक म्हणून आपली सुद्धा जिम्मेदारी आहे की आम्ही डेडिकेटेड बनू आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन, तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन एक सामाजिक मोर्चे बांधणी करून सामाजिक या घटक म्हणून जाऊ आणि राजकीय मोर्चे बांधणी कशी मजबूत करायची ह्या उद्देशाने आपण झटू असं मला वाटते. आणि झटलं पाहिजे आणि आपला माणूस गेला पाहिजे तिथपर्यंत. अन्यथा आपले जर राजकीय क्षेत्रामध्ये पिछेहाट झाली तर आपली समोर भवितव्य धोक्यामध्ये आहे. आपण आजच पाहतो की ज्या पूर्वीच्या काळी ज्या आपल्याला आरक्षणामधून नोकऱ्या मिळायच्या कुठेतरी ढासळल्या जात आहे. पब्लिक सेक्टरमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही. इव्हन IIT स्वायत्त करून टाकल्यामुळे तिथल्या सुद्धा जागा कमी होत आहेत. IIT असो, IIM असो,
किंवा इतर कोणते क्षेत्र असो प्रोफेशनल कोर्सेसचे तिथे सुद्धा जागा घटवल्या जात आहेत. तर हे का होत आहे की आपला माणूस लोकसभेमध्ये ह्या गोष्टी उचलून धरत नाही, ह्या प्रश्नाला वाचा फोडत नाही. तो फक्त म्यूट स्पेक्टॅटर, आपण म्हणतो ना म्यूट स्पेक्टॅटर बनून लोकसभेमध्ये बसून राहतो. कारण त्या माणसाला तो माणूस निवडून गेलेला नाही आहे, तो त्या माणसाला निवडून नेलेला आहे. त्या माणसाला अपलिफ्टेड बाय समवन, दॅट्स वाय ही बिकेम ए पपेट ऑफ समवन. तर अशा पद्धतीने गेलेला माणूस हा आपला कधीच हित करू शकणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपला माणूस हा खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भारावलेला आहे. याला आपण मतदान केलं पाहिजे आणि त्याला आपण ओळखलं पाहिजे. पारख म्हणतो ना, पारख, रत्नपारखी, रत्नाची पारख करणारा माणूस कोण आहे, तर हा आपणच आहोत आता रत्नाची पारख करणारा. आणि आपण आपल्यामध्ये जोपर्यंत जागृती निर्माण करणार नाही, कारण आता आपले माणसाचे हमको क्या करना है भाई, चलता है कोई भी है तो हमको क्या करना, हमको तो सर्विस है ना, हमको पेमेंट मिल रहा ना, कुछ नाही, घर झालं सगळं झालं, असे जे म्हणणारे लोक आहेत ते खरोखरच ते अजूनही अज्ञानच आहे असे मला वाटते. अविद्या पश्चय संकारा जसं म्हटलं आहे ना, की अविद्या हे अज्ञानच आहे, अजूनही अज्ञानच आहे. की जरी ते सुशिक्षित असले तरी हमको क्या करना है भाई, हमको तो सब कुछ मिल गया, असे जे म्हणणारे आहेत ते अजूनही अज्ञानी आहे. अरे तुम्ही अशा पद्धतीनं जर अज्ञानी राहिले तर एक दिवस तुमचे मुळं छाटल्या जातील आणि तुम्ही म्हणजे धागा तुटलेल्या पतंगीसारखे वाऱ्यावर घुमत राहाल, अशी तुमची लय गत होणार. आणि याच्यासाठी आपल्याला अजून जागरूक राहणं आणि कमीत कमी सुशिक्षित लोकांनी तरी जागरूक राहणं खूप जरुरी आहे. आणि सुशिक्षित लोकांनी, कारण गरीब लोकांना, मजूर लोकांना त्यांच्या कामामधून त्यांना फुरसत मिळत नाही, परंतु आपण कमीत कमी 8 घंटे ड्युटी करून काही ना काही वेळ आपण देऊ शकतो. त्या वेळेमध्ये आपण मोर्ची बांधणी करू शकतो, त्यावेळी आपण आपलं विचारमंथन करू शकतो, त्यावेळी आपल्या आपसामध्ये परिसंवाद घेऊ शकतो, वार्तालाप करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. आता मोबाईल आहेत, घरीच्या बसून आपण वार्तालाप करून आपला एक मत बनवू शकतो. तर एवढं मत बनवून आपण आपल्या माणसालाच मतदान केलं पाहिजे. आता आपला माणूस म्हणजे कोणता, आपला माणूस म्हणजे ना की आपल्या जातीचा आहे, ना की आपल्या जातीचा आहे. आपला माणूस म्हणजे जातीचा आहे असं नाही, की माझ्या जातीचा आहे, माझा नातलग आहे असं नाही, की तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी त्याची सांगड घालून तो समाजाचं हित साधणारा, समाजाच्या हिताचा विकास करणारा असला पाहिजे. ही जाणीव आपण ठेवून त्या माणसाला तो तसा माणूस ओळखून तशा माणसाला मदत केलं पाहिजे. एवढी माझी म्हणजे एक छोटंसं मी आपलं मत मांडलं आपण. हां, आणि आंबेडकरी पक्ष पहा, आंबेडकरी पक्ष म्हणजे माणूस नाही, तो माणूस हा आंबेडकरी पक्षामध्ये असला पाहिजे, हे सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे. की ना घार, जसं म्हणतो ना, घार उडते आकाशी परंतु लक्ष पिल्यापाशी, घार उडते आकाशी लक्ष पिल्यापाशी, तो आकाशी जरी उचलत त्या लक्ष पिल्यापाशी असलं पाहिजे. म्हणून असा माणूस हा पक्षातलाच असला पाहिजे, आंबेडकरी पक्षातला असला पाहिजे, ना की इतर पक्षातला. माणूस हा आंबेडकरी विचारावर निष्ठा असलेला असला पाहिजे आणि तो आंबेडकरी पक्षातला असला पाहिजे. ह्या गोष्टी आपण ची जाण ठेवून अशाच माणसाला वोटिंग केलं पाहिजे, आपणही केलं पाहिजे आणि इतरांनाही प्रोत्साहित केलं पाहिजे की तुम्ही सुद्धा बाबा अशाच केला, अन्यथा तुमचे भवितव्य हे धोक्यामध्ये आहे, अशी आपली जे भावना ठेवून आणि आपण त्या पद्धतीनं कार्यरत राहून ह्या निवडणुकीच्या संधीचा खऱ्या अर्थानं फायदा घेऊन आपल्या माणसाला त्या पदापर्यंत, त्या दारापर्यंत, विधिमंडळापर्यंत, विधिमंडळापर्यंत पोहोचवणं खूप जरुरी आहे. अन्यथा हा रास, आता मी सांगितलं ना, हा रास होतच राहील आणि उद्या अनेक शकलं पडतील आणि आपण कुठलेच राहणार नाही. तर अशी मी थोडक्यामध्ये आपले विचार मांडले मी, आणि आपण ते ऐकून घेतले त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. आणि इथे आपले जे 2 शब्द राजकीय संघटनबद्दल मांडले त्याबद्दल आणि ऐकून घेतल्याबद्दल मी धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.